विक्रोळीतील टागोर नगर जंक्शन परिसरात पुन्हा एकदा अनधिकृत पार्किंगचा गंभीर प्रश्न समोर आलाय। 90 फूट रस्त्यावर मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची जोरदार धडक बसली। या अपघातात कार चालक सुखरूप बचावला असला तरी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात जड वाहनं रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी केली जात असल्याने वारंवार अपघात होत आहेत। या प्रकरणी समाजसेवक गणेश रोकडे यांनी वाहतूक विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे। जय महाराष्ट्र। मी गणेश गौतम रोकडे, शिवसेना पदाधिकारी। आज सकाळी पहाटे 4:30 ते 5:30च्या दरम्यान एक मोठा अपघात झाला। तो म्हणजे विक्रोळी टागोनगर जंक्शनच्या इकडे जे आपल्या टागोनगरला येण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून ना बेकायदेशीर बसेस, ट्रक, टेम्पोज वगैरे उभे असतात। पण काही महिन्यापासून त्या ठिकाणी डबल पार्किंग केली जाते। ते पण आज छोट्या गाड्या नाही तर मोठमोठे कंटेनर्स, बसेस अशा मोठ्या गाड्या त्या ठिकाणी पार्किंग करतात। तर ज्या गाडीचा अपघात झाला तो चालक तिकडून येत असताना त्याला असं वाटलं ती डबल पार्किंगची गाडी आहे ना ती रनिंगमध्ये, त्याच्यामुळे त्याचं काही तिकडे लक्ष जास्त, त्याला असं वाटलं ती रनिंगमध्ये असल्यामुळे मी तिकडून त्याच्या मागे मागे निघून जाईल मी। परंतु ती गाडी त्याला अचानक कळाली की ती गाडी त्या ठिकाणी एका ठिकाणीच उभी आहे। त्याच्यामुळे त्याने टर्न घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला। ती गाडी पूर्णपणे डॅमेज झाली। नशीब एवढं त्याचं चांगलं आहे की त्याला कोणताही दुखापत झाली नाही, तो व्यवस्थित त्या गाडीतून बाहेर आला। सांगायचा उद्देश असा आहे की विक्रोळी पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांचा, म्हणजे एखाद्याचा जीव गेल्यानंतर तुम्ही कारवाई करणार का, हा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। म्हणजे तुम्हाला काही पडलेलं नाही का? तुमची विक्रोळी पोलिसांची गाडी विक्रोळी विभागामध्ये 24 तास फिरत असेल, 24 तास। कधी कधी विक्रोळी पोलिसांची गाडी पण त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली जाते, परंतु हे लोक उतरून त्या गाड्यांवर, त्या ट्रॅफिकवर कारवाई करणार नाही। जे गॅरेज आहेत ते गॅरेजांचे बाईक्स सगळे रस्त्यावर येतात। अरे तुम्ही तुमचा धंदा करताय ना, तो तुमच्या त्या प्रिमाइसेसमध्ये घ्या। थोडा फुटपाथ पण समजू शकतो, चला फुटपाथवर तर समजू शकतो, तुम्ही फुटपाथ सोडून रस्त्यावर पण तुमचे धंदे चालू केलेले आहेत, हे कितपत योग्य आहे? बरं, हे विक्रोळी पोलिसांना सगळं दिसतं, सगळं समजतं, कारवाई करणार नाही। कशाला करणार? काय गरज पडलेली आहे? तक्रार आली तर बघून घेऊ, असा प्रश्न आहे असं तुम्हाला वाटतंय का? विक्रोळी पोलिसांना हा माझा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, जे अपघात झालाय त्या अपघातानंतर आत्ता पण त्या ठिकाणी त्या गाड्या पार्किंग त्या ठिकाणी उभ्या आहेत। सांगायचा उद्देश असा आहे की विक्रोळीकरांना माझा हात जोडून विनंती आहे की तुमच्या विभागात जर स्थानिक रहिवाशांच्या गाड्या सोडून इतर गाड्या लागत असतील, परत तुम्हाला सांगतोय, स्थानिक रहिवाशांच्या गाड्या सोडून इतर गाड्या तुमच्या विभागात लागत असेल, परिसरात लागत असेल तर त्यांचे फोटो काढून तुम्ही मला पाठवत जावा। मी संबंधित ट्रॅफिक विभाग, विक्रोळी पोलीस स्टेशन अधिकारी त्यांच्याशी ही तक्रार करून त्या गाड्यांवर मी 100% कारवाई करून घेईन। सांगायचा उद्देश असा आहे की तुम्हाला या गोष्टी, मला विक्रोळीकरांना मला सांगायची गरज नाहीये। थोडं जरा विरोध करायला चालू करा। तुम्हाला वाटतं या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याचे पुरावे मला द्या। त्या बेकायदेशीर दुसऱ्यांच्या गाड्या जर तुमच्या विभागात जर पार्किंग होत असेल त्याचे फोटोज मला पाठवा। मी संबंधित ट्रॅफिक विभागाला त्याच्यावर कारवाई करण्याकरिता नक्की तक्रार करेल। पण हे कधी, जेव्हा तुम्ही मला त्या गोष्टीचे पुरावे मला देत असाल तेव्हा नक्कीच मला यापुढे तुम्ही त्याचे पुरावे मला पाठवत जाल, ही मी तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान विक्रोळी टागोर नगर परिसरातील अनधिकृत पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आता वाहतूक विभाग यावर कितपत तातडीने कारवाई करतं याकडे स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलं आहे।